नमस्कार. औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाड रायगडमध्ये आपले स्वागत आहे. आपले सदर पेपर हे ऑनलाईन होणार आहेत, तर त्या दृष्टिकोनातून प्रथम वर्षाचे ऑनलाईन पेपरसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नांची आपण येथे तयारी करूयात. तसेच सदरचे MCQ मेकॅनिकल ग्रुपसाठी उपयुक्त ठरतील, त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी याचे आकलन करावयाचे आहे. प्रश्न क्रमांक 101. व्हॉट इज द नेम ऑफ टूल? टूलचे नाव काय आहे? ऑप्शन ए सर्क्युलर फॉर्म चेसर, ऑप्शन बी बटन डाय चेसर, ऑप्शन सी एक्सटर्नल हँड चेसर, ऑप्शन डी इंटरनल हँड चेसर. याचे उत्तर ऑप्शन ए सर्क्युलर फॉर्म चेसर. प्रश्न क्रमांक 102. व्हॉट इज द नेम ऑफ टूल? टूलचे नाव काय आहे? ऑप्शन ए एक्सटर्नल थ्रेड चेसर, ऑप्शन बी इंटरनल थ्रेड चेसर, ऑप्शन सी कोलॅप्सिबल टॅप, ऑप्शन डी कॉवेंट्री डाय हेड. याचे उत्तर ऑप्शन ए एक्सटर्नल थ्रेड चेसर. प्रश्न क्रमांक 103. व्हॉट इज द नेम ऑफ टूल? टूलचे नाव काय आहे? ऑप्शन ए एक्सटर्नल थ्रेड चेसर, ऑप्शन बी इंटरनल थ्रेड चेसर, ऑप्शन सी कोलॅप्सिबल टॅप, ऑप्शन डी कॉवेंट्री डाय हेड. याचे उत्तर ऑप्शन बी इंटरनल थ्रेड चेसर. प्रश्न क्रमांक 104. व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क्ड ॲज एक्स? एक्स म्हणून खूण केलेल्या भागाचे नाव काय आहे? ऑप्शन ए ड्रायव्हर गिअर, ऑप्शन बी आयडलर गिअर, ऑप्शन सी ड्रिव्हन गिअर, ऑप्शन डी टम्बलर गिअर. याचे उत्तर ऑप्शन बी आयडलर गिअर. प्रश्न क्रमांक 105. व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क्ड ॲज एक्स इन थ्रेड चेसिंग डायल मेकॅनिझम? एक्स म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचे नाव काय आहे? ऑप्शन ए वॉर्म गिअर, ऑप्शन बी लीड स्क्रू, ऑप्शन सी शाफ्ट, ऑप्शन डी ग्रॅज्युएटेड डायल. याचे उत्तर ऑप्शन डी ग्रॅज्युएटेड डायल. प्रश्न क्रमांक 106. व्हॉट इज द नेम ऑफ ऑपरेशन? ऑपरेशनचे नाव काय आहे? ऑप्शन ए टॅपिंग, ऑप्शन बी थ्रेड ग्राइंडिंग, ऑप्शन सी थ्रेड रोलिंग, ऑप्शन डी थ्रेड मिलिंग. याचे उत्तर ऑप्शन सी थ्रेड रोलिंग. प्रश्न क्रमांक 107. आयडेंटिफाय द पार्ट मार्क्ड ॲज एक्स इन अ ब्रिटिश चेसिंग डायल. एक्स म्हणून चिन्हांकित केलेला भाग ओळखा. ऑप्शन ए क्राउन गिअर, ऑप्शन बी वॉर्म गिअर, ऑप्शन सी हेलिकल गिअर, ऑप्शन डी बिवेल गिअर. याचे उत्तर ऑप्शन बी वॉर्म गिअर. प्रश्न क्रमांक 108. हाऊ मेनी अननंबर्ड डिव्हिजन्स ऑन दी ब्रिटिश चेसिंग डायल? ब्रिटिश चेसिंग डायलवर नंबर नसलेले भाग किती आहेत? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 18. याचे उत्तर ऑप्शन बी 4. प्रश्न क्रमांक 109. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग गिअर रेशो फॉर फ्रॅक्शनल पिच थ्रेड? थ्रेडसाठी गिअर रेशो शोधण्याचे सूत्र काय आहे? ऑप्शन ए dr/dn is equals to leads of screw to be cut by number of threads per inch of lead screw. Option B dr/dn is equals to TPI on lead screw upon TPI to cut. Option C dr/dn is equals to lead of head screw upon lead of work. Option D dr/dn is equals to lead of work upon number of threads per inch. याचे उत्तर ऑप्शन ए dr/dn is equals to leads of screw to be cut by number of threads per inch to of lead screw. प्रश्न क्रमांक 110. Calculate the gear ratio to cut a 1/4 lead of a lathe on the lathe with lead screw of 2 TPI. 2 TPI च्या लीड स्क्रू सह 1/4 लीड कापण्यासाठी गिअर रेशो मोजा. ऑप्शन बी 2/3, ऑप्शन सी बी 3/4, ऑप्शन सी हाफ, ऑप्शन डी 1/4. याचे उत्तर ऑप्शन सी हाफ. प्रश्न क्रमांक 111.
विच इक्वेशन इज यूज्ड टू कॅल्क्युलेट टूल लाईफ? टूल लाईफ मोजण्यासाठी कोणते समीकरण वापरले जाते? ऑप्शन ए पाय डी एन अपॉन 1000, ऑप्शन बी व्ही टी रेज्ड एन इज इक्वल्स टू सी, ऑप्शन सी एस अपॉन एल एक्स एन, ऑप्शन डी सी अपॉन एन एक्स टी स्क्वेअर. याचे उत्तर ऑप्शन बी व्ही टी रेज टू एन इज इक्वल्स टू सी. प्रश्न क्रमांक 112. विच टर्म्स आर नीडेड टू कॅल्क्युलेट टूल लाईफ इंडेक्स? टूल लाईफ इंडेक्स मोजण्यासाठी कोणत्या अटी आवश्यक आहेत? ऑप्शन ए कटिंग स्पीड अँड फीड, ऑप्शन बी डेप्थ ऑफ कट अँड RPM, ऑप्शन बी कटिंग स्पीड टाइम अँड इंडेक्स, ऑप्शन डी कटिंग स्पीड अँड RPM ऑफ जॉब. याचे उत्तर ऑप्शन सी कटिंग स्पीड टाइम अँड इंडेक्स. प्रश्न क्रमांक 113. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टूल लाईफ इंडेक्स फॉर कटिंग कास्ट आयर्न बाय सिमेंटेड कार्बाइड टूल? सिमेंट कार्बाइड टूलद्वारे कास्ट लोखंड कापण्यासाठी टूल लाईफ इंडेक्सचे मूल्य काय आहे? ऑप्शन ए 0.1, ऑप्शन बी 0.125, ऑप्शन सी 0.2, ऑप्शन डी 0.128. याचे उत्तर ऑप्शन ए 0.1. प्रश्न क्रमांक 114. व्हॉट इज द टूल लाईफ इंडेक्स ऑफ सिमेंटेड कार्बाइड टूल फॉर टर्निंग हाय कार्बन स्टील? हाय कार्बन स्टील वळवण्यासाठी सिमेंट कार्बाइड टूलची लाईफ इंडेक्स काय आहे? ऑप्शन ए 0.15, ऑप्शन बी 0.2, ऑप्शन सी 0.5, ऑप्शन डी 0.35. याचे उत्तर ऑप्शन ए 0.15. प्रश्न क्रमांक 115. विच अँगल इज प्रोव्हाइडेड ऑन द मेट्रिक स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर अँव्हिल? मेट्रिक स्क्रू थ्रेड मायक्रोमीटरच्या अँव्हिलवर कोणता कोन प्रदान केला जातो? ऑप्शन ए 60 डिग्री, ऑप्शन बी 47.5 डिग्री, ऑप्शन सी 55 डिग्री, ऑप्शन डी 30 डिग्री. याचे उत्तर ऑप्शन ए 60 डिग्री. प्रश्न क्रमांक 116. विच इन्स्ट्रुमेंट हॅज दिस टाइप ऑफ मेजरिंग अँव्हिल? कोणत्या उपकरणात अशा प्रकारचे अँव्हिल्स असतात? ऑप्शन ए स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर, ऑप्शन बी बॉल मायक्रोमीटर, ऑप्शन सी टॅब्युलर मायक्रोमीटर, ऑप्शन सी ट्यूबलर मायक्रोमीटर, ऑप्शन डी डिजिटल मायक्रोमीटर. याचे उत्तर ऑप्शन ए स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर. प्रश्न क्रमांक 117. व्हॉट इज द शेप ऑफ इंटरचेंजेबल अँव्हिल्स यूज्ड इन स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर? स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर मध्ये वापरल्या जाणाऱ्या इंटरचेंजेबल अँव्हिल्सचा आकार काय आहे? ऑप्शन ए स्क्वेअर शेप, ऑप्शन बी व्ही शेप, ऑप्शन सी सर्क्युलर शेप, ऑप्शन डी रेडियस शेप. याचे उत्तर ऑप्शन बी व्ही शेप. प्रश्न क्रमांक 118. विच इज द मेथड ऑफ थ्रेड मेजरमेंट? थ्रेड मोजण्याची पद्धत कोणती आहे? ऑप्शन ए मेजर डायमीटर युजिंग मायक्रोमीटर, ऑप्शन बी इफेक्टिव्ह डायमीटर युजिंग स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर, ऑप्शन सी इफेक्टिव्ह डायमीटर युजिंग 3 वायर मेथड, ऑप्शन डी मायनर डायमीटर युजिंग 3 वायर मेथड. याचे उत्तर ऑप्शन सी इफेक्टिव्ह डायमीटर युजिंग 3 वायर मेथड. प्रश्न क्रमांक 119. विच पॅरामीटर ऑफ अ थ्रेड इज मेजर्ड बाय 3 वायर मेथड? थ्रेड मोजताना कोणत्या मापदंडात 3 वायर पद्धतीने थ्रेड मोजला जातो? ऑप्शन ए पिच, ऑप्शन बी मेजर डायमीटर, ऑप्शन सी मायनर डायमीटर, ऑप्शन डी इफेक्टिव्ह डायमीटर. याचे उत्तर ऑप्शन डी इफेक्टिव्ह डायमीटर. प्रश्न क्रमांक 120. आयडेंटिफाय द पार्ट्स मार्क्ड ॲज एक्स इन अ ब्रिटिश चेसिंग डायल. ब्रिटिश चेसिंग डायल मध्ये एक्स म्हणून चिन्हांकित केलेले भाग ओळखा. ऑप्शन ए वॉर्म गियर्स, ऑप्शन बी बिवेल गियर्स, ऑप्शन सी हेलिकल गियर्स, ऑप्शन डी हायपॉड गियर्स. याचे उत्तर ऑप्शन ए वॉर्म गियर्स. प्रश्न क्रमांक 121. विच इज द टाइप ऑफ गियर ट्रेन? गियर टाइप ट्रेन कोणती आहे? ऑप्शन ए सिंपल गियर ट्रेन, ऑप्शन बी कंपाउंड गियर ट्रेन, ऑप्शन सी रिवेटेड गियर ट्रेन, ऑप्शन डी ट्रिपल गियर ट्रेन.
याचे उत्तर ऑप्शन बी कंपाऊंड गिअर ट्रेन. प्रश्न क्रमांक 122. व्हॉट पर्सेंटेज ऑफ कटिंग स्पीड इज रिड्यूस्ड फॉर टूल लाईफ डबलिंग. टूल लाईफ दुप्पट करण्यासाठी वेग किती टक्के कपात केला जातो? ऑप्शन ए 8.1%, ऑप्शन बी 8.2%, ऑप्शन सी 8.3%, ऑप्शन डी 8.4%. याचे उत्तर ऑप्शन सी 8.3%. प्रश्न क्रमांक 123. व्हॉट आर द युजेस ऑफ BSP थ्रेड. BSP थ्रेडचा उपयोग काय आहे? ऑप्शन ए जनरल फास्टनिंग, ऑप्शन बी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, ऑप्शन सी पाईप अँड पाईप फिटिंग्स, ऑप्शन डी लोड ट्रान्समिशन. याचे उत्तर ऑप्शन सी पाईप अँड पाईप फिटिंग्स. प्रश्न क्रमांक 124. विच वन इज द डेप्थ कॅल्क्युलेटिंग फॉर्म्युला फॉर BSF थ्रेड. BSF थ्रेडसाठी डेप्थ गणना सूत्र कोणते आहे? ऑप्शन ए 0.96p, ऑप्शन बी 0.866p, ऑप्शन सी 1.36p, ऑप्शन डी 0.833p. याचे उत्तर ऑप्शन बी 0.866p. प्रश्न क्रमांक 125. व्हॉट इज द यूज ऑफ BSW थ्रेड. BSW थ्रेडचा वापर काय आहे? ऑप्शन ए जनरल पर्पज फास्टनिंग, ऑप्शन बी लोड फिटिंग, ऑप्शन सी फास्ट मूवमेंट, ऑप्शन डी यूज्ड इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. याचे उत्तर ऑप्शन ए जनरल पर्पज फास्टनिंग. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.